करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आर.के. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघ आपण पाहू शकतात. आर.के.च्या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या संघाला पॅकर्स आपण पाहू शकतात. आणि दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रवर अफाट प्रेम असणारं व्यक्तिमत्व रणजितजी किरी साहेब यांचं आपल्याला पाहायला मिळतं. सागर भोईर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. आज शुभ मंगळवार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करून, ग्रामदेवता गावदेवीला वंदन करून, आई चंडिका देवीला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी प्रमोद शेळके तुम्हा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहू शकता पहिला सामना मात्र रंगतोय यावेळेला. आणि सिराज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना तर एका साईडला आपण पाहू शकाल कैवल्य पाटील अर्थातच बंधू ज्यांनी खारबावचं मैदान गाजवलं. नाईटच्या स्पर्धेमध्ये मान ऑफ द सिरीजचा हकदार पटकावला गेला होता. तोच खेळाडू मात्र आपण पाहू शकाल उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळाली. आणि सुरेख पद्धतीने मात्र मिनी बाईक पाहायला मिळाली, सायकल देऊन सन्मानित केलं गेलं होतं. तोच खेळाडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतात कैवल्य पाटीलला बंधू आणि सिराज एका साईडला आपण पाहू शकाल एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कॉमन प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून छाप सोडणारा हा गोलंदाज. ऑल द बेस्ट. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. ललित भोईर सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका मिळतोय. जसा चेंडू मात्र यावेळेला पिच झाला तसंच मात्र सूर्य नारायण देवाने मात्र यावेळेला जरूर हलकासा प्रखर किरण मात्र ही खेळपट्टीवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळं क्लायमेट आपण सकाळच्या सत्रामध्ये अनुभवतोय. यावेळेला मात्र इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. टक्कन आवाज येत असताना पाहायला मिळतोय. स्वीट टायमिंग, गोड आवाजात, गोड चौकार, गुड शॉट. चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू वाईड आल्यानंतर तदनंतर जागा बनवली, रूम दिला. इंटू द गॅप मध्ये खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार येतोय. सोनी साहेब यांच्याकडून 3 कूलर आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर अँड बेस्ट बॉलर या 3 खेळाडूंकरता मात्र आपण पाहू शकता संजयजी सोनी साहेब यांच्याकडून 3 कूलर या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन साईडला मात्र यावेळेला मिस फील्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर हकीम त्या ठिकाणी आपण पाहू शकता. तत्पूर्वी 2 धावा कैवल्य पाटील बंधू च्या बॅट मधून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. कुमार अमित दादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आज आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांच्या माध्यमातून आमदार चषक 2022चा हा आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल. इंटू द गॅप मध्ये चेंडू फरार होतोय. चेंडू सीमारेषा पार आणि आमदार चषकामध्ये दमदार सुरुवात कैवल्य पाटील बंधूची. यावेळेला चौकार येतो आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकंदरीत 15 धावा, 15 रन्स. व्हॉट अ स्टार्ट बाय कैवल्य पाटील बंधू. मॅग्निफिसंट स्टार्ट. आक्रमकता काय असते हे मात्र यावेळेला कैवल्य पाटील बंधू दर्शवत असताना पाहायला मिळते. सातत्य काय असतं
आणि ते सातत्य मात्र यावेळेला जोपासत असताना सातत्याने चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करत असताना सिराजला मात्र यावेळेला थोडासा सूर गवसलेला नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त ग्राउंड स्ट्रोक येणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ते मात्र कैवल्य पाटील बंधूने यावेळेला करून दाखवले. सिराजचा हा चेंडू मी म्हटलं होतं सूर गवसलेला नाहीये आतापर्यंत सिराजला, कारण कॉमन प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला गेला होता, परंतु ते सातत्य या मात्र षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण फॉर्मॅट वेगळा होता. कॉमन प्रीमियर लीग आपण पाहिली खूप यशस्वीरित्या पार पाडली गेली. हजरतबाई यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून खूप साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहू शकलात. KPL आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये डंका वाजला त्या स्पर्धेचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागतात. यावेळेला पाहिलं चेंडूला मात्र यावेळेला ओळखलं, बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिले गेलंय. ती बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चौकार चौकार अप्रतिम मॅग्निफिसंट स्टार्ट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 21 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. दीपेशच्या बॅट मधून मात्र एक खणखणीत यावेळेला चौकार येताना पाहायला मिळतो. दोन फलंदाजांच्या माध्यमातून दीपेश पाटील हाताला इंजुरी आहे आणि या वेळेला मात्र दीपेश थोडस कंट्रोल नव्हतं, क्रीज मध्ये संतुलन यावेळेला बिघडलं गेलं होतं पूर्णपणे आणि त्या कारणास्तव बॉडी बॅलन्स यावेळेला व्यवस्थित नव्हता आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी यष्टीचित अकबर शेख एक्सपिरियन्स खेळाडू यांच्या माध्यमातून मात्र यष्टी रक्षण केलं जातं आणि पहिला फलंदाज दीपेश पाटील बॅक टू द डगआउट गॉन, फर्स्ट विकेट डाऊन. कुणी बनला लाखो दिलाची जान, बेटा दादाचा नाद नाही केला, कुणी बनला लाखो दिलाची जान. असा हे होतो थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्या षटकांचा खेळ होत असताना धावांची गती फलकावर 21 धावा. अखेरकार सिराजने मात्र एक सफलता प्राप्त केली आपल्या खात्यामध्ये, परंतु ज्या अपेक्षा होत्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकलात कैवल्याने मात्र सुंदर सुरुवात केली. दीपेश पाटीलचा एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर क्रीज मध्ये कंट्रोल नव्हता आणि अजित म्हात्रे यांचं बोट उंचावलं गेलं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. पहिला गडी बाद झाला. कैवल्य पाटील बंधू एक्झॅक्टली मात्र या खेळाडूचं प्रॉपरली फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने या वेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर कळला गेला. जागा बनवली, चेंडूला मात्र दिशा दिली. हकीम मात्र या वेळेला फार वेगाने जणू काही मॅरेथॉन मध्ये धावताना दिसला, परंतु चेंडूवर जणू काही 4 धावांची मुठ उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 25. या धावसंख्येवर हकीमचे चांगले प्रयत्न होते, परंतु आउटफील्ड एवढी फास्ट आहे की मात्र चेंडू रोखणं नामुमकिन झालं. सरळ चेंडू निघून जातो. 4 धावांकरता स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंटला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आमदार चषकामध्ये कैवल्य पाटील बंधूची दमदार फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. व्हेरी वेल प्लेड, अप्रतिम.
प्रकाश तुंबडा एपीचा मात्र हा चेंडू यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. हितेंद्र भोईर पाती वळले होते परंतु त्या ठिकाणी कैवल्य पाटील बंधू त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्या कारणास्तव एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 26-26 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. खूप चांगलं आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिलंय. गेल्या वर्षात स्पर्धा अमितदादा केदारनाथ पाटील यांची स्पर्धा आपण नाईटच्या स्वरूपात आपण हाताळली आणि यंदाच्या वर्षात मात्र डे च्या स्वरूपात आपण दिवसा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश तुंबडा एका साईडला एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रकाश तुंबडा ॲपी. ऑफ साइडला सुंदर ग्लोरियस शॉट इनटू द गॅप मध्ये सौंदर्यपूर्ण फटका. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 4 धावांकरता ही ताकद नजाकत ही या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर विशाल भोईर दर्शवतात की आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 6 चौकार ठोठावले गेलेत. आर.के. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली स्टार्ट या ठिकाणी आपण पाहू शकाल. शाहिद अन्सारी यांचे सुपुत्र राहिल अन्सारी शॉट थर्ड मॅनला आपण पाहू शकता. एक कव्हर पॉइंट घेतला गेलाय. यावेळेला ऑन साईडला मनगडीच्या सहाय्याने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31 रन्स 31 धावा. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र आर.के. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला मिळाली आणि जी स्टार्ट हवी होती ती मात्र गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून ती स्टार्ट आतापर्यंत मिळालेली नाहीये. परंतु प्रकाशने यावेळेला धावा थांबवल्यात. गुड डिलिव्हरी परंतु अकबर शेख यावेळेला आपण पाहतोय चूक करतायत. अमितदादा पाटील यांच्या अभिवादनसाठी हा चेंडू निघून येतो चौकाराकरिता 4 धावा. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कव्हर पॉइंट मध्ये कोणती चुकी होत नाहीये त्या ठिकाणी. गुड कॅच फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. कैवल्य पाटील बंधू मात्र यावेळेला एक बेजबाबदार फटका खेळला गेला. स्टार्ट अगदी चांगली झाली होती मात्र यावेळेला थोडाफार कुठेतरी पश्चाताप सोसावा लागत असेल कारण स्टार्ट चांगली झाल्यामुळे मात्र यावेळेला धावा खूप मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. 35 धावा 2 षटकांमध्ये. अखेरकार दोन्ही गोलंदाजांनी एक फलंदाजाला या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला धाडलं गेलं. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मिळाली. 17.50 ची सरासरी वेल अँड गुड मात्र यावेळेला सरासरी म्हणून ओळखली जाईल कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपल्याला सातत्याने टिकून राहायचं असेल तर प्रति षटकामागे 15 ते 16 धावा येणं खूप गरजेची गोष्ट झाली. आपण सातत्याने आपण अनुभवतोय. तर गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाज प्रत्येक संघामध्ये असणं खूप गरजेची गोष्ट निर्माण झाले. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर जितेश पाटील बंधू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतो. 2 वेळा 6 चेंडूवर 7 षटकार ठोकवण्याची मात्र टोटावण्याची किमया साध्य करणारा सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आर.के. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघातून. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल कारण ही स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अभिमन्यू चषक म्हणून ओळखलं गेलं आणि तदनंतर आमदार चषक हे आपण सातत्याने टायटल हे गाजत असताना पाहायला मिळतं. अमितदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. दीपेश पाटील, कुणाल पाटील असतील, निखिल पाटील, सागर भोईर यांना आपण पाहू शकतात. खूप मोठी आयोजकांची मांदियाळी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तर माजी खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर महेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, केदारनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रिकेट वरचं प्रेम या ठिकाणी सातत्याने जपतायत. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर 17.50 च्या सरासरीने अगदी योग्य सरासरी यावेळेला मेंटेन केले गेले. तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 1 घेऊन येईल. फलंदाज यावेळेला जितेश पाटील अर्थातच बंधू.
फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला, मात्र या वेळेला जरूर खेळला गेला. चेंडू निघून येईल लॉंगॉनकडे. तत्पूर्वी फेकी होते. 2 धावा काही रोखू शकणार नाहीये, कारण जितेश पाटील म्हटलं की एक धावांची एकंदरीत रन मशीन म्हणून ओळखलं जातं. मात्र या वेळेला पुढे सरसावले गेले होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 37 धावा. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागला जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सामना क्रमांक 1 आपण पाहू शकतात. या वेळेला मात्र चेंजअप जरूर केला गेला होता. सेफ झोन मध्ये असेल, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू या वेळेला ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतात जितेश पाटील बंधूला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 धावा, 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. विशाल एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती फलकावर 39. चेंडू फेकून झाले ते 2. ह्या वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, पूर्णपणे लालच देण्याचा प्रयत्न केला अकबर शेखच्या हातामध्ये. चेंडू मात्र या वेळेला विसावला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 39. 39 या धावसंख्येवर अकबर शेख थोडस या वेळेला प्रॉब्लेम क्रिएट होत असताना आपण पाहू शकतात. आणि त्याकरता राहिल अन्सारी यष्टीरक्षकाची भूमिका करतात. या वेळेला खोलवर चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. मिस टायमिंग होता. हकीम मात्र चेंडूला या वेळेला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी 1 धाव आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. पहा, पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश तोंबड्याच्या 14 धावा आल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये विशालने मात्र धावा थांबवल्या. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय विशाल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना विशाल सातवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. हलकेशा हाताने चेंडूला मात्र या वेळेला जरूर अपील केली गेली होती. पॅडला जाऊन चेंडू आदलला आणि या वेळेला पंच ललित भोईर लेग बायचा इशारा करत असताना एकदा वर्जित केली जाते. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, धारदार गोलंदाजी आणि 2 षटकांमध्ये जे धावांचं वादळ आलं होतं ना, त्या वादळाला शांत करण्याचं काम मात्र या वेळेला विशाल सातवीच्या माध्यमातून केलं गेलंय. गुडलिन स्पॉटवरून जेव्हा चेंडू मात्र या वेळेला हलकासा स्विंग झाला आणि विशालकडे ती कलात्मक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हितेंद्र भोईर पाती काहीतरी काळ मंत्र देत असताना आपल्या पार्टनरला शेवटचा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला पाहिलं ही ताकद, जितेश पाटील बंधूला अशा प्रकारचे चेंडू दिले तर आउट ऑफ द पार्क निघून जातील. आणि या वेळेला 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती एकंदरीत 47 धावा, 47 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2022. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद गावाला. आमदार चषकाचं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त होत असताना 47 धावा.
कानाई स्पोर्ट्स पाय संघाचा कर्णधार आणि सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण 6 षटक समाप्ती झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन, सोनिका माता मालोडी आणि कानाई स्पोर्ट्स पाय, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुमचे जर प्रतिनिधी आले असतील तर आपण लगेच आयोजकांशी रिपोर्टिंग करा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 47 रन, 47 धावा. प्रकाश तुंबडा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पहिला चेंडू अजित म्हात्रे या ठिकाणी वळत असताना वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 48 धावा. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले होता. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 4था आहे. प्रकाश तुंबडा एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार भूषण भोईर यांच्या स्वागतासाठी, कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी 6 धावा. साऱ्यांचा बनलाय आधार, ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार. मात्र हितेंद्र भोईर पातीने मात्र रणजितजी किनी साहेब यांचं षटकाराने स्वागत केलं गेलंय. खणखणीत षटकाराला वी फॅक्टर मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू मात्र ऑफ साईडला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 55 धावा. काय आक्रमकता दाखवली हितेंद्र भोईर पाती. यासाठीच जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीजचा ज्यांनी मान मिळवलाय तोच खेळाडू मात्र आपण पाहू शकतात नॉन स्ट्राईक एंड कडे जात असताना. आतापर्यंत हितेंद्र भोईरचा जर विचार केला तर 5 चेंडूमध्ये 12 धावा आणि जितेश पाटील 5 चेंडूमध्ये 11 धावा. दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप बिल्ड केले आणि खूप छान पद्धतीने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर डोकेदुखी ठरले ते दोन्ही फलंदाज. टीम 94 कामन संघाला मात्र विकेटच्या शोधामध्ये असतील. यावेळेला ऑन साईडला ही ताकद, नजाकत, स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता जितेश पाटील बंधू ब्रँडचा ब्रँडेड षटकार. वरचा 6 धावा. चंद्राची आई जनिका वाटे सुखाने नांदतई घरदार सारे, कमी कशाची ना त्या टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स मिळाला होता. सरळ चेंडू राहिल अन्सारी च्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले 61 रन्स. आर के दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाची स्थिती आपण पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटचा ब्लेड ओपन केला गेला होता. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. विशाल 7वी फुटी सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल ती जितेश पाटील बंधूला आणि एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर आर के दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाची 62 धावा. 62 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. खूप सुंदर सुरुवात मात्र कैवल्य पाटील बंधूने करून दिली होती. दीपेश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर हितेंद्र भोईर पाती आणि जितेश पाटील बंधू त्याच पावलोपाली टीमवर मात्र आता फलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल.
त्यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि अमित दादा पाटील जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत त्यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एकंदरीत मात्र मालामाल होण्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र सज्ज असतील बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु त्या अगोदर तुम्ही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करू नका हीच विनंती असेल. जो येल्लो पडदा जो आपण पाहतो कपडा आहे त्याच्या बाहेर तुम्ही झेल घ्यायचे, लक्षात घ्यायचे. प्रकाश तुंबडा खूप महागडा ठरला गेला. 2 षटकांमध्ये 41 धावा, धावांची गती फलकावर 68 धावा. अजून सुद्धा आपण पाहू शकाल 2 षटका आहेत आणि 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये काय मॅक्झिमम टोटल असेल तर राहिल अन्सारी विकेटच्या शोधामध्ये असेल. अबला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. अकबर शेखच्या हातामध्ये टाळ्यांचं गजर येते आणि व्हायला हवा, कारण जेव्हा एखाद्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही बीट करता आणि तो सुद्धा लयबद्ध फलंदाज झाला आणि त्या फलंदाजाला तुम्ही जर बीट करत असतील तर सुपर ब्लेम द लाईन. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचा एज घेऊन चेंडू मात्र थ्रट मारला. धावांच्या गतीत फलकावर 72 धावा, 2 गडी बाद झालेत. 72 लॉस ऑफ 2 विकेट, 10 चेंडू 22 धावा, 220. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. चेंडू मिड ऑफला निघून जाईल तत्पूर्वी मात्र फेकी येते राहिलकडे. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 73 धावा. 73 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. तीन चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 73 धावा. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू करेक्ट होताना पाहायला मिळतो. हितेंद्र भोईर पातीच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 75च्या घरामध्ये. 75 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. लॉंग ऑफ कडे मात्र जय ला आपण पाहतोय कमी वेळेत कमी वयामध्ये चांगली प्रगती केली जय म्हात्रेने. अप्रतिम मूर्ती लहान कीर्ती महान आपण पाहू शकतायत. मंदार म्हात्रे यांचे छोटे बंधू आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. हकीम पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न स्क्वेअर फेकी मात्र कलेक्ट व्यवस्थित करू शकले नाहीत आणि सिराज बॅकअपसाठी येत असताना तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 78 धावा. 78 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत राहिल अन्सारीचे. आतापर्यंत 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. गणेश बनसोडे एका साईडला लॉंगॉन कडे आता मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिडॉन आपण पाहू शकाल डीप मिड विकेट घेतला जातोय. 3 क्षेत्ररक्षक यावेळेला ऑन साईडला फटका चांगला मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यामुळे थोडंसं कठीण जातं. ज्या वेळेला तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिच करता आणि फलंदाज शफल होऊन जेव्हा खेळतो ऑन साईडला त्यावेळेला थोडंसं कठीणही जाते. परंतु इथे मात्र एक धाव येईल आणि धावांची गती फलकावर 79 लॉस ऑफ 2 विकेट. 79 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 79 धावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी. या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. बेटा दादा करतो समाज कार्य छान मनान साधा. गोर गरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी
आमच्या दादाला हो मान. चार चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची थँक्यू जान. रंगनाथ देशमुख मात्र पाण्याची व्यवस्था करत असताना आपण पाहू शकता धावांची गती फलकावर 79 धावा 44 धावांची पार्टनरशिप. ही मात्र मोठी पार्टनरशिप आतापर्यंत या चौथ्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुड पार्टनरशिप अप्रतिम. हितेंद्र भोईर पाती अँड जितेश पाटील बंधूचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 24 धावा 200च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय. विशालचा हा चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. ग्रीप व्यवस्थित मात्र यावेळेला एनवेला चेंज जरूर केली परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही आणि फलंदाज या ठिकाणी कॉटन बोल्टच्या माध्यमातून झेल करवी या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. बिग विकेट जितेश पाटील बंधू गॉन. मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा. बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2022 आपण पाहतोय RK एंटरप्राइजेस अर्थातच पुरस्कर्ते आहेत रणजित जिकिनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली परंतु RK एंटरप्राइजेस जेव्हा मोठ्या स्पर्धा त्या वेळेला रणजित जिकिनी साहेब यांचं प्रेम दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रवर राहिलेलं आहे आणि त्या कारणास्तव RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप प्रगती करत असताना हा संघ आपण पाहू शकाल तर टीम 94 कामन हा संघ मात्र एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातोय. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव स्वर फेकी होते. पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 81 धावा या फलकावर जाऊन पोहोचल्या गेल्या. आतापर्यंत विचार केला तर 9 चेंडूमध्ये 25 धावा हितेंद्र भोईर पातीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं गेलंय. 13 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान देणारा फलंदाज जितेश पाटील बंधू बाद झाला. 7 चेंडूमध्ये 19 धावा मात्र कैवल्य पाटील बंधूने केल्या होत्या. यावेळेला ऑन साईडला शफल झाला. हुकचा फटका सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला या वेळेला फेकून दिलाय आणि खऱ्या अर्थानं मॅथ्यू वेडची आठवण करून देणारा हा फटका 6 धावा. $87 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. विशाल 7वीच्या हातखंडामधून आणि 87 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप लॉंग या वेळेला आपण पाहू शकाल हायेस्ट स्कोर म्हणून ओळखला जाईल. या स्पर्धेतला उच्चांक गाठला गेलाय तो RK दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने. अप्रतिम गुड डिलिव्हरी कमबॅक करत असताना या अगोदर मात्र आपण पाहू शकला होता तर राऊंड द विकेट ओव्हर द विकेट येत होता आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर राऊंड द विकेट येत असताना गोलंदाजी करताना विशाल 7वी आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. टीम 94 कामन हा संघ संघर्ष करत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसवतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एस इज गॉन. हितेंद्र भोईर पाती बॅक टू द डगआउट. एकच धाव मिळेल. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली मात्र एफर्ट या वेळेला फेकी केली गेली. वॉड थ्रो अप्रतिम. गणेशने मात्र या वेळेला फेकी करत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट गॉन. जमलत खेळाडू खेळायला आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला कुणाल पाटील ये गावाला. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा
थँक्यू. वेलकम बॅक. 88 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सोनिका माता मालोडी संघाचा कॅप्टन आणि कानाई स्पोर्ट्स पाये संघाचा कॅप्टन प्लीज आपण यायचं आहे. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहू शकाल सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं, ड्राईव्ह खेळला गेला होता. तेवढं सुंदर एक फेकी होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 90च्या घरामध्ये 90 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 90 धावा फलकावर 91 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. टीम 94 कामन या संघासमोर आपण पाहू शकाल. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. एका साईडला निखिल पाटीलला आपण पाहिलं होतं, परंतु आज काही संधी जास्तीत जास्त मिळाली नाही. 5व्या क्रमांकाचा फलंदाज, एक भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे निककडे पाहिलं जातं, तर संदेश एका साईडला मात्र 2 धावांचा खेळ करत असताना संघाला घेऊन जातोय 90 या धावसंख्येवर. 91 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आव्हान मात्र कसं स्वीकारलं जाईल याकडे लक्ष तर असेल. सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार आणि कानाई स्पोर्ट्स पाय संघाचा कर्णधार, प्लीज आपण दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, टॉस बॉक्स मध्ये. रणजित जिकनी साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या वेळेला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेंद्र भोर या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांच्या समवेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. महेंद्रजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार अमितदादा पाटील आणि त्यांचेच पिताश्री आपण पाहू शकतात केदारनाथ पाटील साहेब. कैलाश हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. भानुदास असतील त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर समीर सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. केतन भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत आणि सत्यवान बुरकोण नेहमीच दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाला कॉपरेट करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. तर या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण संदीपजी गावण सरांना, एक दिग्गज समालोचक, या आपण त्यांचा गोड आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया डीजे ला संधी. जिथं तिथं चाले हो आघाडी, 19 नंबरची फिरते गाडी. मित्र निखिल पाटील सागर भोईर, सोबतीला भारी हे सवंगडी. सोनिका माता मालोडी संघाचा संघनायक आणि कानाई स्पोर्ट्स पाये संघाचा संघनायक टॉससाठी आपण लवकरात लवकर या. थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत. पहिला डाव आपण बघतोय. 36 बॉलमध्ये 91 रन्स बनवायचे आहेत. 90 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या आहेत. खूप चांगले विस्फोटक खेळी साकारली. पहिल्या डावामध्ये जर आपण मॅच हाफ समरी बघितली, उजव्या बाजूला आदरणीय सन्मान्य महेश गळवी या ठिकाणी दाखल असलेत आणि खास करून आर.के. एंटरप्राइजेस दत्ताळी संघाचे समर्थक आहेत पहिल्यापासून. आणि व्यासपीठावर दाखल झालेत आर.के. एंटरप्राइजेसचे मालक, ज्यांचा संघ मैदानाच्या आत पहिल्या डावामध्ये कमाल करून गेला. आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांचं आगमन झालं आहे. सोबतच आपण बघतोय जालेंदर भोईर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. जालू या नावाने प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व. कालच्या दिवसात भानदास पाटील कुठे गायब झालेले काय माहिती नव्हतं, आज मात्र ते आज उपस्थित झालेत. वेलकम भानदासजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. भानदास पाटील यांना आपण बघतोय. आमचे रंगनाथ देशमुख आज स्वयंसेवकाची भूमिका अदा करत आहेत. आणि या स्पर्धेचे करता धरता आदरणीय सन्मान्य कुमार अमित दादा केदारनाथ पाटील सरांना आपण व्यासपीठाच्या समोर बघतोय. मॅच स्टार्ट होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. टॉस सुद्धा आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी आजचा दिवस आपण बघतोय सकाळपासून जे दर्शन आपल्याला लाभत नाही सूर्यनारायण देवतेचं, कारण आज ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. पावसाचे चिन्ह हवामान खात्याने व्यक्त केलं. आजचा दिवस म्हणजेच 22 मार्चचा. 22 मार्च 1957 साली खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पंचांग दिवस म्हणून ज्याला म्हटलं जातंय, तर राष्ट्रीय पंचांग दिवस म्हणून 22 मार्च समजला जातोय. आणि आजचा तो दिवस आहे मित्रांनो. आणि त्या अनुषंगाने आपण मराठी महिने बघतोय. पहिला महिना हा
चैत्र असून शेवटचा महिना हा फाल्गुन असतोय आणि मराठी महिन्याला सुरुवात झाली. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व काही घडामोडी बघतायत. राष्ट्रीय पंचांग दिवस आणि त्या दिवसामध्ये आज आमदार चषक 2022 मध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बलाढ्य संघाला तुम्ही पाहणार आहात. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 90 धावा धावफलकावर जमा केल्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं कैवल्य पाटील यांनी 7 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. हितेंद्र भोईर यांनी 11 बॉलमध्ये 26 धावा बनवल्यात. त्याच्यानंतर जितेश पाटील उर्फ बंधू याने 13 बॉलमध्ये 24 धावांचं चांगलं योगदान दिलंय. ह्या दोघांच्या फलंदाज विस्फोटक खेळीच्या जोरावर धावफलकावर धावा बनल्या गेल्या आहेत. 6 षटकांमध्ये 90 आणि 91 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम 94 कामन या संघासमोर. टीम 94 कामन म्हटला तर आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे सरांचा हा संघ आहे. KPL मध्ये सुपर 8 पर्यंत मजल मारता आली आणि त्याच्यानंतर मात्र ह्या संघाला पुढे जाता आलं नव्हतं. अंतिम क्षणामध्ये पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसलाय टीम 94चा हा संघ. आता सलामीची जोडी स्ट्रायकिंग कडे फलंदाज आहे तो अकबर शेख, नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज आहे तो अमन. अतिशय चांगला खेळाडू आहे अमन शेख. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू आणि पंच ललित भोईर सरांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाबडीच्या संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. धावफलकावर धाबा लागला जातात त्या 1 धाबा. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवाई सफर करेल काय, तसं काही घडत नाही. विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का, 1 गडी बाद, धावसंख्या 1. आहे निशाणीची शिट्टी रे, त्याच्या समोरील दाबलं बटन, त्याच्या समोरील दाबलं बटन, त्याच्या समोरील दाबलं बटन. जितेंद्र आप्पाच्या आशीर्वादाने करी जनतेचं समाधान, करी जनतेचं समाधान, करी जनतेचं समाधान. नाही थांबणार नाही डरणार असा बादशाह हा शिट्टीचा, नाही थांबणार नाही डरणार असा बादशाह हा शिट्टीचा. बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील. खेळण्याचा प्रयत्न केला, हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये असफल ठरला खेळाडू मिस्टर अकबर शेख. कल्पेश मात्रे कोणतीच चूक करत नाही. कल्पेश मात्रे आणि हा झेल टिपलाय. प्लेइंग 11 मध्ये त्याने आपली जागा यापूर्वीच पक्की केलंय. एक अतिशय चांगला आणि आदर्श खेळाडू म्हणून कल्पेश मात्रे याच्याकडे हल्ली बघितलं जातोय. स्वयंसेवक म्हणून सुद्धा मैदानाच्या बाहेरून चांगलं योगदान कल्पेश मात्रे करताना दिसलंय आणि आता मैदानाच्या आत चांगला झेल अकबर शेख या खेळाडूचा त्याने टिपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण बघतायत सिराज. टेनिस विश्वातील एक नामवंत गुणवंत खेळाडू. मला आठवतंय सुपर 8 मध्ये गेल्यानंतर अतिशय चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दिला होता. 4 मॅच मध्ये 11 गडी बाद करून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कामन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्याची वर्णी लागली होती. स्मार्ट टीव्ही ज्याला मिळाला होता तो हा खेळाडू आहे आणि ती आठवण ताजी झाली या खेळाडूला मैदानाच्या आत पाहिल्यावर. यंदाच्या वर्षामध्ये त्याने 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब पटकावलाय. गोलंदाज तयार कैवल्य, समोर फलंदाज अमन. शॉर्ट बॉल पुल केलं या चेंडूला. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, हा आलाय चौकार. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, दबाव कमी करायचा आहे आणि त्यानुसारच खेळ करावा लागेल मैदानाच्या आतून हे जाणलंय या खेळाडूने आणि तसा फटका खेळलाय या खेळाडूने. पुढचा बॉल गोलंदाजाचा. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडू अपेत आहे क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषे पार, हा आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं बेटा दादा आहे जोडीला, घोर काना साहेब जोडीला.
टू बॅक दोन चौकारणीचे आता इरादे स्पष्ट केलेत. दबाव थोडासा कमी झाला असेल या दोन चौकारांच्या साह्याने. धाव फलकावर धावा आपण बघताय तर सध्याच्या घडीला ते म्हणजेच 9 धावा. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बघणार आहोत. तशीच एक स्पर्धा आपण बघणार आहोत, स्वर्गीय दीपेश स्मृती चषक 2022. टिवरी येथील मैदानावर ही स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेबद्दल मी थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेन. धाव फलकावर धावा लागल्या जातात तर 9 धावा 1 गडी बाद. इनसाइड आउट करून इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही, बघता बघता 2 धाव मिळत आहेत फलंदाजाला. असं वाटलं होतं की 4 धाव मिळतील. या 4 धावांची धावसंख्या वाढताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 11 धावा. अमन या खेळाडूने 3 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. चांगला खेळाडू आहे, नेहमीच सातत्य तो राखतोय. KPL सीझन 1 मध्ये 47 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या मी 2021 मध्ये बघितली. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. कैवल्य पाटील यांनी हा चेंडू व्यवस्थितरित्या रिलीज केलाय. खूप चांगला अनुभव कैवल्य पाटील या खेळाडूच्या पाठीशी आहे. अनेक मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि म्हणूनच साता समुद्रापलीकडे त्याला आपण 2017 मध्ये दोहा येथे जाऊन क्रिकेट खेळताना बघितलंय. या षटकातील पुढचा बॉल, सरळ बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर इन टू द स्टँड. 6 रन्स. पाहुण्यांच्या स्वागताकरता षटकार. आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. धाव फलकावर धावा लागल्या जातात. प्रत्युत्तर दाखल 1 बाद 17 धावा. 91 धावांचं लक्ष होतं. 23 बॉलमध्ये 74 धावांची गरज असेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण बघणार आहोत दीपेश फाउंडेशन व ध्रुव तारा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित दीपेश स्मृती चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. 3 एप्रिल 2022 ते 7 एप्रिल 2022 या स्पर्धेमध्ये आपल्याला संघ खेळताना दिसतील. प्रथम पारितोषिक आहे 55,757, द्वितीय पारितोषिक आहे 25,757, तृतीय पारितोषिक आहे 15,757 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 15,757. सलग 5 दिवस लकी ड्रॉ असेल, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. एक गाव एक संघांना प्राधान्य या स्पर्धेमध्ये दिलं गेलेलं आहे. गुरुवार 7 एप्रिल रोजी सेमीफायनल व फायनलचे मॅचेस असतील. प्रत्येक संघासाठी एक सारखा गणवेश असणं फार महत्वाचं आहे. सर्व सामने एक गाव एक संघ खेळवले जातील, ही माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. आता ह्या चेंडूवर जोरदार हॅमर केले फलंदाजांनी. उजव्या हाताचा फलंदाज कामी येतोय. चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या याच्या मधोमध 4 धावां करतात चौकार. 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या 21. आमचे जुचंद्र ये गावाला, आनंदी आनंद झाला मनाला. कुणाल पाटील ये गावाला. जोडीचे दोन्ही फलंदाज चोख कामगिरी बजावत आहेत. दोन्ही फलंदाज चोख कामगिरी बजावताना दिसतात. धावफलकावर धावा 21 लागल्यात. 5 बॉलमध्ये 16 धावा बनवल्यात. आता सुद्धा अॅनिमेशन व्यवस्थित केलं जातंय. चेंडू जातोय स्कोअर लेग क्षेत्रामध्ये, फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये शतरक्षक तैनात होता. बघता बघता एकच धाव मिळाली या फलंदाजाला. या एका धावण्याची धावसंख्या 1 बाद 22. पहिला धक्का लागला होता त्यावेळेस धावसंख्या होती 1 बाद 1. त्याच्यानंतर दोन्ही फलंदाजांना मिळून 21 धावांची भागीदारी इथे दाखवलंय. उजव्या बाजूला दाखल होत आहेत आदरणीय सन्माननीय हेमंत वर्तक सर, ज्यांच्या शुभेच्छाचा कटआउट्स उजव्या बाजूला आहे. वॉट स्ट्रोक, ब्रिलियंट लॉंग, 1 पट्ट्याबाहेर सीमारेषे पार दर्जेदार षटकार. पाहुण्यांचं स्वागत केलंय.
JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. चांगलं दृश्य दाखवलं जातंय. कशा पद्धतीने पददलित केलंय, किती चांगला कडक फटका होता. त्याचबरोबर कॅमेरामॅन कशी भूमिका अदा करते ते सर्व काही दिसलं या चेंडूवर. या 6 धावांची धावसंख्या 28, एक बाद 28, एक षटक आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 चेंडूंमध्ये 28 धावा बनल्यात. म्हणजेच आठवण झाली दिनेश कार्तिक याचे 9 बॉलमध्ये ज्या 29 धावा बनवल्या होत्या. बांगलादेश संघाविरुद्ध शेवटच्या षटकामध्ये एका बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार ठोकल्यानंतर आता डावी यष्टी सोडून उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलंय. याचबरोबर अतिरिक्त धाबांची भर पडली. धावपळीवर धाबा लागला जात आहेत. 29 धावा 29. अमन नावाचा खेळाडू 6 बॉलमध्ये 22 धावा बनवतोय. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलं. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने स्क्वीज. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमारेषे पार आर पार दमदार आमदार चौकार. 4 धाबा. सध्या अमन नावाचा खेळाडू डोकेट दुखी ठरलंय फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. सरळ बॅटने चेंडूला डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलं गेलंय. 1 धाव पूर्ण केली. एका धाबेची धावसंख्येत बदल होत आहे. धावपळीवर धाबा लागला जात आहे. 34 धाबा 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 34 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे ते आपण बघणार आहोत. पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेने खेळला गेला. आता सिराज हा खेळाडू स्ट्राईक इंडच्या दिशेने येतोय. याचबरोबर 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपळीवर धाबा लागला जातात. 1 बाद 35. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा किती हव्या आहे ती चर्चा आपण करूया. 24 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 56 धावा पूर्ण केल्या जातील काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2022. छोट्याशा ब्रेकनंतर आपण वळूया. स्कोर बोर्ड आम्हाला काय दाखवतोय. 8 बॉलमध्ये 27 धावा अमन या खेळाडूने बनवल्यात. 3 बॉलमध्ये 6 धावा सिराज नावाचा खेळाडू बनवतोय. आता स्ट्राईक इनकडे सिराज नावाचा खेळाडू 35 धावा झाल्यात. 24 बॉलमध्ये 56 धावा हव्या आहेत आणि या षटकामध्ये सध्या पोषक असं वातावरण आहे. उजव्या हाताच्या खेळाडू करता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला दिवेश. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. कमी वेळेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये. समोर फलंदाज सिराज. दिवेशाचा हा चेंडू एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 36. दोन्ही फलंदाजाने दुसऱ्या विकेट करता 35 धावांची भागीदारी रचली आहे. 23 बॉलमध्ये 55 धावा हे इक्वेशन आहे, ही सिच्युएशन आहे या मॅचची. तो तुम्ही बघू शकतायत. संकट ही फिल्डिंग करणाऱ्या संघावर सध्याच्या स्थितीला आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू फलंदाजाला बीट करून हा चेंडू सरळ यष्टीरक्षक काच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. हितेंद्र भोईर उर्फ पाती. टेनिस क्रिकेटमध्ये 48 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याच्या नावावर आहे तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज दिवेश सज्ज. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर ऑन साइडला 38 सर्कलच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. पुढचा बॉल जोरदार खेळला जातोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धाव मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर मधून फेके येईपर्यंत खेळाडू अमन याला.
या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात 1:38. 2.3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या आहे 1 गडी बाद 38 धावा. पाठलाग करायचा आहे 91 या धावसंख्येचा आणि आता 21 बॉल मध्ये 53 धावा हव्या आहेत. 21 चेंडू 53 धावा. ज्या पद्धतीने डावाची सुरुवात केली असं वाटतं की हा पाठलाग सहज आणि सोप्या गतीने पार केला जाऊ शकतोय. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आलाय. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त टाकले जात आहेत. महेंद्र पाटील जास्त आपल्याला बघतायत एक्साइटेड होत आहेत, खुश होत आहेत कारण गोलंदाजी सुद्धा चांगली होत आहे. आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांना पाहू शकतात, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅचचा आनंद लुटतात. पुढचा बॉल चांगला चेंडू, ब्लॉक होलचा मारा, वाईड यॉर्करचा मारा. 1 चोरटी धाव फलंदाजाने पूर्ण केली. 1 चोरटी धाव मिळते आणि पंचांचा 22चा इशारा. या अतिरिक्त धाबेची धाव संख्येत वाढ. धाव संख्या 1 गडी बाद 39 धावा. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 40 धावा बनल्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. सरासरी सध्या या षटकामध्ये घटताना दिसतंय, कुठेतरी या षटकात मागे पडताना दिसलाय तो टीम 94 कामन संघ. फुलटॉस करून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध चेंडूला टोळावलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कैवल्य पाटील वेगाने पुढे सरकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि टाळ्यांचा आवाज बाहेर मिळतोय. 3 षटकांची झाली समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम 94 कामन संघाची धावसंख्या आहे 41 धावा 1 गडी बाद. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 50 धावांची गरज. 18 चेंडू 50 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान. रणतोडीचे प्रेक्षकांच्या माहिती करता युट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद लुटतोय. टीम 94 कामन विरुद्ध मॅच सुरू आहे. आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र असा 91 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकात 41 धावा 1 गडी बाद टीम 94 कामन संघाची स्थिती आहे. हजरत शेख आणि संजूभाई म्हात्रे साहेबांचा हा संघ आहे. नवीन कामन परिसरामध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धा बघतायत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कदाचित मोठी रणजी स्पर्धा असेल. रात्री क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघणार आहात कामन परिसरामध्ये. चर्चा आम्ही करणार आहोत. आता 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. बेटा दादांचं गीत आपण नुकताच ऐकलंय. आदरणीय सन्मान्य कन्हैया बेटा भोईर जे माजी सभापती वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग जी चे, ज्यांच्या नावाचा उल्लेख या गीताच्या माध्यमातून झालाय. त्यांचं सहकार्य सुद्धा या स्पर्धेकरता लाभलंय. अनेक लोक उपयोगी कामं ते पदभार सांभाळताना त्यांच्या अधिपत्याखाली झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांचा उल्लेख आपण नुकताच गीतामधून बघितलाय. पुढचा बॉल आता 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय कुणाल पाटील, फिरकीचा जादूगर आर के एंटरप्राइजेस जुचंद्र संघाचा. काय त्याची जादुई गोलंदाजी इथे कामी येईल. समोर फलंदाज अमन. एच लागला बॅटचा चेंडू वेगाने पुढे सरकतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. सांगतोय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील आतील कडात साठून गेले होते. आपण रिप्ले मध्ये नुकताच बघितलं आणि सरळ चेंडू 2 यष्टीरक्षकाला चकवलाय, 2 शतरक्षकाने चकवून आपण पाहिला. पाठीमागे येताना संदेश ढाणे होता, दीपेश पाटील होता. या दोघांनाही त्या चेंडूने चकवलं आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने येताना दिसलंय. 4 धाबांची धावसंख्या 45 धाबा. 17 बॉल मध्ये 46 धाबांचं लक्ष आहे. हा मॅच जिंकण्याकरता 17 चेंडू 46 धावा होऊ शकतात. या धावा सेल्फ कॉन्फिडन्स हवा.
फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने बघा किती चांगले झेप घेतली तरी सुद्धा चेंडू अडू शकला नाही. बॅक टू बॅक 2 चौकार 4 धावा. पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. थँक्स चे दत्ता मास्टरचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख झालाय. नुकताच 3 ते 4 फूट झेप घेतली हवेमध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कैवल्य पाटील याने. धाव संख्या पोहोचली 49. पुढचा बॉल पुन्हा फुलटॉस करून चेंडूला खेळला जातोय. चेंडू येतोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रात. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. या एका धाबेशी धाव संख्या वाढताना धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. 50 धाबा झाल्यात 3.3 चेंडूंमध्ये. टीम 94 कामन संघाच्या 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 41 रनची आवश्यकता. 15 चेंडू 41 धाबा. 2 मोठे फटके मॅच मध्ये आणू शकतात पुन्हा एकदा कामन संघाला. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर तितकेच चांगले चपलता गोलंदाजाची पाहायला मिळाली. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. या एका धाबेची धाव संख्येत बदल आणि धाबा लागल्या त्या 51. 91 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धाव संख्या बनली ती 51 धाबा. 14 बॉल मध्ये हवे आहे 40 धाबा. 14 चेंडू 40 धाबा. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर. स्कोर आहे सध्या 51. 40 धाबा हव्या आहेत 14 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिडॉन क्षेत्रामधून डीप मिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू पुढे सरकतोय. बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. खराब क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी चांगला बॅकअप दिला गेलाय कैवल्य पाटील याच्या करवी. 2 धावा 2 धाबांची धाव संख्येत वाढ. धाव संख्या पोहोचली 1/53. दोन्ही फलंदाजाने मिळून आता भागीदारी बनवलंय 52 धावांची. दुसऱ्या विकेट करता 52 धावांची भागीदारी. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये पल्ला गाठायचा आहे. आणखीन काही धाव संख्येचा चर्चा करूया. आडव्या बॅटचा वापर केलाय फलंदाजाने जो 16 बॉल मध्ये 42 धाव संख्येवर खेळतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेले. तिथे संपतायत 4 षटकं. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम 94 कामन संघ 91 धाव संख्येचा पाठलाग करतोय. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत 1/54. 12 बॉल शिल्लक. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत. आमचे स्कोरर सांगतायत धावा हव्या आहेत 37 धावा. 12 चेंडू 37 धावा होतील काय? शंका अशंका निर्माण झालंय. निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला. कुणाल पाटील ये गावाला. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. जुचंद्र अमन अख्तर शेख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी येतोय. 12 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. त्यांच्या पिताश्री सुद्धा क्रिकेट खेळत असतात. फिटनेस मॅन म्हणून ज्यांना बघितलं जातंय अख्तर शेख यांना. त्यांचे सुपुत्र अमन शेख 17 बॉल मध्ये 43 धावा बनवत आहेत. 252.94 चा स्ट्राईक रेट त्यांचा. काय हा खेळाडू संघाला तारेल? 12 बॉल 37 धावा. पुढचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षकाला बाय बाय टाटा करून चेंडू 1 बाउंस सीमारेषे पार. दर्जेदार चौकार 4 धाबा. अठरा बॉल मध्ये 47 धावा बनवतो. या स्पर्धेमध्ये अजूनही एकही अर्धशतक खेळाडूने बनवलं नाही आणि सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या म्हणावी लागेल या टुर्नामेंट्स मधील खेळाडू अमन याची. धावसंख्या 58. पुढचा बॉल चांगला ऑफ ड्राईव्ह. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता फलंदाज वेगाने धावत आहेत. बघता बघता फेकी पर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. अमन खेळतोय व्यक्तिगत 19 बॉल मध्ये 49 वर आणि संघाला नेऊन ठेवलं त्यांनी 60 वर. 60 रन्स. 31 धावा अजूनही हव्या आहेत उर्वरित 10 चेंडूंमध्ये.
10 चेंडू 31 धावा, 31 धावा 10 चेंडूंमध्ये. हे इक्वेशन, ही सिच्युएशन या क्षणाला आहे. पहिलं अर्धशतक त्याचं बनू शकतोय, कारण निश्चितच त्यांचे काका म्हणजे हजरत शेख यांचा सुद्धा चांगला सल्ला असतो नेहमीच खेळाडूला. अख्तर शेख यांचे सुपुत्र अमन शेख मैदानाच्या आतून धावा बनवतात, धावांचा पाऊस पाडतात. पुढचा बॉल, हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू. पंच ललित भोईर सरांचा इशारा, दॅट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाबेची नोंद केली गेली आणि धावसंख्या पोहोचली 61 वर. 10 बॉल व 30 धावा हव्या आहेत. 10 चेंडू 30 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही. नाव किनाऱ्यालगत पोहोचवावीच लागेल. पुढचा बॉल इन दी एअर, चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने गेला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव करता तो वेगाने पुढे सरकतोय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. याच बरोबर त्याचा अर्धशतक सुद्धा पूर्ण. अमन बॅट आपण हवेमध्ये दाखवा. अतिशय चांगला परफॉर्मन्स. 20 बॉल मध्ये 51 धावा. हा आहे अमन, ज्याचा स्ट्राईक रेट 255.00 हा आपल्याला पाहायला मिळाला. 6 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 51 धावांची विस्फोटक खेळी त्याने साकार केलंय. काय तो संघाला वाचवेल काय, कारण स्थिती आता अशी झाली 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू 28 धावा, 28 धावा 9 चेंडूंमध्ये हे समीकरण बनलंय या मॅचचं. अमन शेख 51 धावा, पहिला अर्धशतकवीर बघतोय आपण या टुर्नामेंट्स मध्ये. कॉमन प्रीमियर लीग मध्ये बघितलं आपण, चांगला परफॉर्मन्स दाखवला होता या खेळाडूने. भरपूर काही पारितोषिक अर्धशतकाकरता सुद्धा होती. पुढचा बॉल, जोरदार प्रहार केला, बॅटचा हलकसं एच लागलंय. चांगलं तंत्र गोलंदाजाने इथे दाखवलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिवेश पाटील याचा हा चेंडू प्रभावी टाकलाय. 4 बॉल मध्ये त्यांनी 10 धाव मोजल्या. धावपैकावर धावा आहेत 64. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा, 27 धावा 8 चेंडू मध्ये हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या. पुढचा बॉल, सिराज याला एलिमिनेशन व्यवस्थित करता आलं नाही. एकदा मिळाली, दुसरी धाव घेताना ती सुद्धा सहजतेने पूर्ण होतो. 2 धाव मिळतात. या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावपैकावर धावा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 66. एक गडी बाद. 7 बॉल 25 रन, 7 चेंडू 25 धावा. काय ह्या चेंडूवर मोठा फटका येईल? जर मोठा फटका आला तर दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर कमी असेल. 1 धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय बघणार आहोत आपण. आणि बघता बघता दुसरी धाव घेताना बिग पार्टनरशिप, दुसऱ्या विकेट करता मोठी पार्टनरशिप करून खेळाडू सिराज वाचलाय. 1 शॉटचा इशारा सुद्धा आपल्याला येताना दिसला. याचाच अर्थ 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता. धाव संख्या 2 गडी बाद 66. 6 चेंडू 25 धावा, 25 धावा 6 चेंडूंमध्ये हे इक्वेशन बनलंय. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण चर्चा करूया या मॅचची. कमॉन टीजे आहे निशाणीची शिट्टी रे, त्याच्या समोरील दाबलं बटन, त्याच्या समोरील दाबलं बटन, त्याच्या समोरील दाबलं बटन. जितेंद्र आप्पांच्या आशीर्वादाने करी जनतेचं समाधान, करी जनतेचं समाधान, करी जनतेचं समाधान. नाही थांबणार नाही डरणार असा बादशाह हा शिट्टीचा, नाही थांबणार नाही डरणार असा बादशाह हा शिट्टीचा. थँक्यू टीजे. खास करून इथे संकटामधून बाहेर कुठल्या गोलंदाजाने काढलं तर मी निश्चितच नाव घेईन दिवेश पाटील या गोलंदाजाचं, ज्यांनी दाबून ठेवलं, बांधून ठेवलं फलंदाजी करणाऱ्या टीम 94 कामन संघाला. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज. दुसऱ्या विकेट करता दोघांनी मिळून 65 धावांची भागीदारी केली. 372 धावांची भागीदारी मला आठवली जे झिम्बाब्वे संघाविरुद्ध अतिशय चांगला प्रभाव पाडत मार्वन सॅम्युअल्स आणि ख्रिस गेल या दोघांनी मिळून 24 फेब्रुवारी 2015 साली विश्वचषकामध्ये सादर केली होती. पहिला धक्का झटपट लागल्यानंतर ही भागीदारी केली होती आणि इथे सुद्धा तशीच पहिला विकेट करता भागीदारी बनवताना दिसत आहेत मिस्टर. दुसऱ्या विकेट करता भागीदारी करताना दिसलेत सिराज शेख आणि खेळाडू अमन शेख. 6 बॉल 25 धावा
6 बॉल 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणखीन एका भागीदारीचा उल्लेख करावा असं वाटतोय. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर सरांनी 331 धावसंख्येची भागीदारी ज्यावेळेस केली होती ती आठवली मला. 8 नोव्हेंबर 1999चा दिवस होता. हैदराबाद येथील ते मैदान होतं आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध ही झंझावती भागीदारी 331 धावांची. तशीच भागीदारी आपण अमन आणि सिराज या दोघांमध्ये पाहिली. 6 बॉल 25 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कुणाल पाटील गोलंदाजी टाकण्याकरता आलाय. 6 चेंडूत 25 धावा. डिपेंड करेल काय की अमन ह्या धावा पूर्ण करेल. पुढचा बॉल जोरकस प्रहार. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एकच धाव पूर्ण केली. स्वतःकडे विश्वास आहे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत. मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे ज्या अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू 24 धावा हे समीकरण बनलं या मॅचचं. 4 बॉलमध्ये 4 षटकार सुद्धा लागलेत. 5 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असताना असे पराक्रम करणारे बरेचसे खेळाडू आहेत. प्रताप भोईर हे एक नाव मी घेईन. समोर फलंदाज राहील अन्सारी. या बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला जाते. चेंडू जातो स्ट्रेट स्वरूपात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ 4 धावां करता. हा आलाय चौकार. आयोजन केलंय चंद्र गावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली. प्रेक्षक जमले पाहायला. या 4 धावांची धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 71 वर. 4 चेंडू 20 धावा. 4 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. कुणाल पाटील याच्या गोलंदाजीवर हा प्रहार केलाय राहिल अन्सारी या खेळाडूने. शाहिद भाई अन्सारी यांचे सुपुत्र कार्याध्यक्ष कॉमन क्रिकेट असोसिएशनचे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव मिळाली. तेथे संदेश ढाणे चुकतोय. शॉट गेली क्षेत्रात आणि बघता बघता अंतिम क्षणी स्वतःला सावरून चांगली फिकी करतोय. विकेटचं पतन गॉन. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत त्या 72 धाबा. गडीबाद झाले 3रा. 3 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आयोजन केलंय चंद्र गावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली. प्रेक्षक जमले पाहायला. चौकार मारी कोणी षटकार मारी. मारेशेच्या त्यार पारी. 3 चेंडूत 19 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचे नियमावली असल्या कारणानं या 19 धावा बनवाव्याच लागतील. काय त्यांच्या मदतीला गोलंदाज धावून येईल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जातोय. एक चांगला चेंडू टाकला गेलाय. 2 बॉल आणि 19 धावा हे समीकरण बनलंय. दिव्येश याने प्रभावित केलं या मॅच मध्ये. अचूक आणि टिचून मारा केलाय आणि म्हणूनच या मॅच मध्ये परतीचा प्रवास करता आलाय आरके एंटरप्राइजेस दत्ताळी संघाला. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 19 धावा. हा फुल चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. ओव्हर थ्रोची धाव घेतली जाईल काय. बघता बघता काय घडलं ते बघणार आहोत आपण. आणि बघता बघता या मिळतायत किती धावा. या मिळतायत 5 धावा. या 5 धाबांशी धावसंख्या वाढताना धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. या 5 धाबांशी आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात. 77 धाबा. 1 बॉल 14 रनची आवश्यकता. 1 चेंडू 14 धाबा हे समीकरण आपल्याला बनलेलं दिसतंय. 3 गडी बाद 77 धाबा. 22 बॉल मध्ये 53 धाबांची झंझावती खेळी साकार केली. ती विजयाच्या दिशेने घेऊ जाऊन ठेवू शकली नाही या संघाला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला टोळवलंय. 23 बॉल मध्ये नाबाद 57 धावा खेळी या ठिकाणी सादर केली खेळाडू मिस्टर अमन शेख यांनी. पण तो या बुडत्या नावेला किनाऱ्यालगत नेऊ शकला नाही आणि अशा रीतीने या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेलाय. लाईनअप मध्ये आपण हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर आपण निघा. नंबर विनंती असेल दोन्ही संघाला. टीम 94 कामन संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतोय. थोडक्यात विजय त्यांच्याकडून निसटलाय असंच म्हणता येईल. आणि विजय खेचून आपण बघितला तर दिव्येश पाटील याचं मी कौतुक करेन.
त्याचे ती 2 षटकं प्रभावी पडले, त्यामुळेच इथे टीम 94 कामान संघाला ह्या धावा चेस करता आला नाही. दिवेश याचा परफॉर्मन्स काय होता हे आपण बघूया. 2 षटकांमध्ये 16 धावा त्याने दिल्यात.